या ठिकाणी मी 250 ग्रॅम वांगी घेतली। वांगी कवडी आणि ताजी घेतली। त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही वांगी धुवून घेतली। धुतल्यानंतर कॉटनच्या कापडाने पुसून कोरडी केलेली आहे। वांग्यांना अशी थोडी काठी आहे, तर वांग्यांना जे काटे आहेत ते काढायचे आहे आणि देठाचा भाग सुद्धा अशा प्रकारे कट करायचा आहे। याच प्रकारे सगळे घेतलेले पाव किलो जे वांगे आहे ना, त्याची देठ आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे देठ काढून झालेले आहे। वाटीमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे। आता वांगे आपल्याला चिरून घ्यायची आहे। मधोमध कट करून घेतलेला आहे। अशी वांगी ही चिरून झाल्यानंतर आपल्याला चेक करायची आहे का यामध्ये ही किडलेली आहे का। वांगी पाहू शकतात किडलेली नाही, मस्त पांढरी शुभ्र आहे आतमध्ये। त्यानंतर ही चिरलेली वांगी लगेच पाण्यामध्ये न टाकता ह्या वांग्यांना अशा प्रकारे आतमधून आपल्याला मीठ लावायचं आहे। असे सगळ्या फोडींना मीठ लावून घेतलं का वांगी पटकन शिजतात भाजीमध्ये आणि चवीलाही अप्रतिम लागतात। अशाच प्रकारे बाकीची सगळी वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहे आणि सगळ्या वांग्यांना मीठ लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मिठातल्या वांग्यांची भाजी एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा। ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागते। पाव किलो वांग्यांमध्ये साधारण 4 लोकांची भाजीही होत असते। त्यासोबतच वांगी घेताना अशी कवडी घेतली का यामध्ये बियाही निघत नाही। सगळी वांगी चिरून मीठ लावून घेतलेली आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस भाजून घेते। खोबऱ्याचा खीस हा भाजून झालेला आहे, काढून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। साधारण 1 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ही वांगी आहे आपण चिरून घेतलेली आहे, ती वांगी टाकायची आहे। गॅसची फ्लेम कमी आहे, वांगी परतून घेऊ। साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत वांगी ही तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता वांगी ही परतून घेतलेली आहे, अशी मऊ झालेली आहे। त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे। अशी वांगी तेलामध्ये फ्राय करून घेतली का भाजीला चव अप्रतिम लागते आणि भाजीही लवकर शिजते। तर आता कढईमध्ये तेल शिल्लक आहे, तेच तेल आपण गरम करून घेऊ। आणखी गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी मस्त तडतडू दिलेले आहे। त्यानंतर या ठिकाणी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कापून घेतले आणि बारीक चिरलेला हा कांदा टाकून आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा असा परतून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस कमी करते। कांदा हा भाजला जात आहे तोपर्यंत एक छोटंसं आपल्याला वाटण करायचं आहे। मिक्सरचं भांडं घेते। खोबऱ्याचा खीस आपण भाजून घेतलेला आहे आधीच, तो टाकते। 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। त्यानंतर 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घालते आणि थोडीशी फ्रेश अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालते। यामध्ये आवश्यकतेनुसार अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट ही वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत कांदा सुद्धा भाजला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता असं थोडासा लालसर गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला। जास्तही आपल्याला हा कांदा भाजू द्यायचा नाही, तर इतपत भाजून घ्यायचा आहे। आता हे वाटण करून घेतलेलं होतं आपण, ते वाटण या कांद्यामध्ये टाकायचं आहे। वाटण टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले भाजत असताना आपल्याला गॅस कमीच राहू द्यायचा आहे। कमी गॅसवरती सगळे मसाले मस्त परतून आपल्याला भाजून घ्यायचे आहे खमंग असे। असं साधारण अर्धा ते 1 मिनिट हे जे वाटण आहे कांद्यासोबत आपण परतून घेतलेलं आहे या प्रकारे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे, तर ते म्हणजे पाव चमचा हळद टाकते। हळद अगदी कमीच वापरायची आहे। त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे। तर मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी या ठिकाणी 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि 1 चमचा धना पावडर टाकते। पाव चमचा गरम मसाला घालते। तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल तो तुम्ही टाकू शकतात। एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। गॅस मात्र कमीच आहे। आता आपण हे वाटण टाकलेलं होतं, मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला हा चिटकलेला होता, यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अगदी मंद गॅसवरती साधारण 1 मिनिट हे छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी एक मोठ्या साईजच्या टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे। लहान साईजचे असतील तर 2 टमाटरही तुम्ही घेऊ शकतात। म्हणजेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटरचे काप टाकले आणि मिक्सरला वाटून घेतलं, यामध्ये पाणी न घालता। प्युरी टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवते आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। गॅस अगदी कमी होता, मस्त मसाल्याला तेल सुटलेले आहे, तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर हे फ्राय केलेले वांगे या मसाल्यामध्ये टाकून घेऊ।
यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकते. बारीकच कूट टाकायचं आहे, जाडसर नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकते. एवढं हे टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही. असं हे परतून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि या मसाल्यासोबत वांगे सुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी राहू द्यायचे आहे. असेच तुम्ही पाहू शकतात, मस्त तरी सुटलेली आहे, छान तेलही सुटलेलं आहे. पुन्हा परतून घेऊ. जी मसाल्याची चव आहे छान अशी वांग्यांमध्ये गेलेली आहे. आता दुसऱ्या गॅसवरती पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं. भाजीमध्ये केव्हाही गरम उकळतच पाणी घाला, म्हणजे भाजी पटकन होते आणि भाजीची चवही छान येते. साधारण 1 ते 1.25 ग्लास पाणी गरम करून घेतलं. त्यातलं पाणी टाकायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण हे आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे. तर ही जी भाजी आहे मी थोडीशी घट्टसरच करत आहे, म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकून घेतलं. गॅस अगदी कमी आहे. कमी गॅसवरती आता साधारण 2 ते 3 मिनिटं ही भाजी आपण शिजून घेऊ. ह्या प्रकारे म्हणजे छान तरीही सुटेल. भाजी शिजत असताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते. या प्रकारे आता ही भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारची तुम्ही एक वेळेस भाजी नक्कीच करून पहा. वांगं जर का तुमच्याकडे कोणी खात नसेल तर अगदी आवडीने खातील. घरातील सर्वांनाच आवडेल ही भाजी अशी माझी खात्री आहे. अगदी झटपट होते, जास्त काही वेळही लागत नाही आणि चवीला अप्रतिम लागणारी घट्टसर रस्सेदार अशी ही भाजी तयार होते. मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा करून पहा आणि हा भाजी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थोडासा वरतून कोथिंबीर टाकून घेते. तर मंडळी, अगदी झटपट होणारी आणि मोजक्या साहित्यात होणारी आपण भाजीचा दुसरा प्रकार पाहूया. ती म्हणजे की मसाला भेंडी. ही मसाला भेंडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1/2 किलो भेंडी घेतली. भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून ती कोरडी करायची आहे. त्यानंतर चिरून घ्यायची आहे ह्या प्रकारे. तर भेंडी अशी मीडियम साईजची आहे. तर तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा कट करून घेऊ शकतात. एक भेंडीचे 2 तुकडे करून आतमधून कट करायचं आहे किंवा अख्खी अशी सरळ भेंडी सुद्धा कट करून घेऊ शकतात. हे सर्व काही तुमच्या आवडीनुसार आहे. पण अशा प्रकारची ही भेंडी कट करून घेतली तर अगदी पटकन शिजते. म्हणून भेंडीचे मधोमध 2 भाग करून आतमधून चीर दिलेली आहे. सगळे भेंडी हे चिरून झालेली आहे. त्यानंतर असा एक मीडियम साईजचा कांदा घेतला. थोडासा हा मोठ्या साईजचा आहे. आता घेतलेला कांदा हा चिरून घेते. जास्त काही बारीक चिरायचीही गरज नाही. थोडासा जाडसर जरी चिरला तरी काही हरकत नाही. तर असा हा थोडासा जाडसर कांदा हा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. साधारण 1 पळी तेल इतपत टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर जी आपण भेंडी चिरून घेतली आहे ना, ती भेंडी टाकायची आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायची आहे. परतण्याच्या आधी त्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आहे. साधारण 1/2 चमचा मीठ टाकून घेतलं आणि भेंडी अशा प्रकारे ही परतून घेतली. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत भेंडी ही अशी मीडियम गॅसवरती परतून घेतली. अशी मस्त छान मऊ झाली. त्यानंतर भेंडी ही प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मिठा तेलामध्ये ही फ्राय केलेली भेंडी जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा मस्त अशी लागते. आता भेंडी संपूर्ण ही काढून घेतलेली आहे ताटामध्ये. त्यानंतर एक वाटण करायचं आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या टाकल्या. थोडीशी कोथिंबीरही टाकायची आहे. एवढं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून मस्त असं हे वाटून घ्यायचं आहे बारीक. वाटण हे करून झालेलं आहे. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तर आता 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे. तेल गरम झालं का त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी दोघं मस्त तडतडल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. मसाले हे केव्हाही भाजताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. असा हा मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकतो. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पाणी टाकायचं आहे कढईमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे. काही सेकंद हा मसाला असाच मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये. असा थोडासा हा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले आपण टाकू. सुके मसाल्यामध्ये सगळ्यात आधी टाकते मी मिरची पावडर. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाणही वापरू शकतात.
मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून 2 चमचे मिरची पावडर घालते. पाव चमचा हळद टाकायची आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. असे हे सुके मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचे आहे. सगळे मसाले हे मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्या चवीनुसार गरम मसालाही वापरू शकतात. मी पाव चमचा या ठिकाणी गरम मसाला घालते. तुमच्याकडे जोही गरम मसाला असेल तो तुम्ही गरम मसाला या भाजीसाठी वापरू शकतात. मसाले सगळे मिक्स करून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी आहे. त्यानंतर झाकण ठेवूया मसाल्यावरती आणि 1 मिनिट छान अशी हे मसाले आपण भाजून घेऊ. तुम्ही पाहू शकतात 1 मिनिटानंतर मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला, म्हणजेच मसाले मस्त व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे. आता एक मोठ्या साईजचा टमाटर घेतला आणि त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले. टमाटरची प्युरी मसाल्यामध्ये घालते आणि परतून घ्यायची आहे. तर लक्षात असू द्यायचं आहे का आपण जो टमाटर वापरलेला आहे तो कच्चाच वापरलेला आहे, कच्च्याच टमाटरची प्युरी आहे, म्हणून मस्त असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस कमी केलेला आहे. झाकण ठेवते. पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे. असे छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे टमाटरची प्युरी सुद्धा मस्त अशी ही भाजली गेलेली आहे. त्यानंतरच फ्राय करून घेतलेली भेंडी यामध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे. तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि अगदी झटपट चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी मैत्रीण होत असते. परतून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे. 1 मिनिट असं झाकण ठेवून घेतलं. तुम्ही पाहू शकतात भाजीला मस्त अशी तरी सुटलेली आहे. किती मस्त अशी दिसत आहे. तुम्हाला जर का डब्यासाठी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची ही भाजी बनवून घेऊ शकतात. भेंडी आधी तेलामध्ये फ्राय करून घेतली, त्यामुळे अजिबात ही भाजी थोडी सुद्धा चिकटसर लागत नाही. चवीला अप्रतिम लागणारी अशी ही भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकतात. आता ही भाजी थोडीशी रस्सा भाजी करायची आहे म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालते. पाणी टाकताना मात्र आपल्याला उकळतं गरमच पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे. जास्तही पातळसर ही भाजी करू नका. थोडीशी घट्टसर अशी ढाबा स्टाईल मस्त चवीला लागते. यामध्ये आपण पाणी टाकलं म्हणून त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. लक्षात असू द्यायचं आहे का सुरुवातीला सुद्धा भेंडी फ्राय करत असताना आपण यामध्ये मीठ टाकलं आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कमी गॅसवरती पुन्हा अर्धा ते 1 मिनिट ही भाजी शिजू द्यायची आहे. शिजत असताना थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल ही भेंडीची भाजी झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात कोणतेही आपण जास्तीचे यामध्ये मसाले वापरलेले नाही, तरी सुद्धा किती मस्त अशी ही भाजी चवीलाही लागत असते आणि दिसायलाही अतिशय छान अशी भाजी झालेली आहे. मस्त चविष्ट आणि झटपट होणाऱ्या भाजीचा तिसरा प्रकार पाहूया. तर 500 ग्रॅम पत्तागोबी घेतलेली आहे. ही अशी जांभळ्या रंगाची असते, याला लाल पत्तागोबी ही म्हटली जाते. तुम्ही पाहू शकता जसे गोबीला असे पानं असतात गोबीचे, पत्तागोबीचे, तसे सेम असते, फक्त रंगाने जांभळा असा ह्या गोबीचा रंग असतो. तर आता ही 500 ग्रॅम घेतलेली गोबी आपल्याला चिरून घ्यायची आहे. त्यासाठी जो देठाचा भाग आहे ना तो सुरुवातीला काढून घेते आणि त्यानंतर अशी बारीक स्लाइडमध्ये ही गोबी आपल्याला चिरून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे ही आतमध्ये पांढरी दिसत असते. ही पत्तागोबी खायला अतिशय चविष्ट लागते आणि भरपूर विटॅमिन प्रोटीनने भरलेली असते, त्यासाठीच पौष्टिकही असते. चिरताना मात्र ही जी पत्तागोबी आहे आपल्याला एकदम फाईन बारीकच अशी चिरायची आहे. ह्या प्रकारे जर का जाडसर ही चिरली गेली तर त्यानंतर आपल्याला हिला बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, एकदा तुम्ही ही पत्तागोबीची भाजी करून पहा. तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल आणि जेव्हा कुठे तुम्हाला ही बाजारात जांभळी ही पत्तागोबी दिसेल ना तुम्ही लगेचच घरी आणाल. अतिशय चविष्ट अशी ही भाजी होत असते. मी आधी सांगितल्याप्रमाणे पत्तागोबी ही चिरून झालेली आहे, सगळी ह्या प्रकारे चिरून घेतलेली आहे. आता ही जी पत्तागोबी आहे ना आपल्याला धुवायची नाही, आपण सुरुवातीलाच पत्तागोबी धुवून घेतलेली होती. ताटामध्ये भरून घेते. त्यानंतर एक छोटासा आपल्याला मसाला करायचा आहे वाटण. मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालते, आपल्या चवीनुसार टाकायच्या आहे. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घालते. थोड्या मोठ्या साईजच्या लसूणच्या पाकळ्या आहे म्हणून 5 ते 6 टाकलेल्या आहे. झाकण बंद करून यामध्ये पाणी न घालता असं वाटून घेतलेलं आहे, असा ठेचा केलेला आहे हा. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅस चालू करायचा आहे. कढईमध्ये तेल टाकते. एक मीडियम साईजचा चमचा इतपत तेल घालायचं आहे.
तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी दोघं मस्त तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक कांदा घालायचा आहे। कांदा घातल्यामुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते। कांदा परतून घेते। कांदा हा असा थोडा परतून घेतल्यानंतर जे वाटण आपण केलेलं आहे लसूण मिरचीचं ते टाकायचं आहे आणि कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। लसूण मिरचीचं वाटण आणि कांदा दोघं असं मस्त छान भाजून घ्यायचं आहे, थोडासा लालसर रंग येईपर्यंत। आता कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। कांदा हा भाजून झालेला आहे। कांदा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो स्वच्छ धुवून तो चिरून घेतलेला आहे। असा टमाटर घालायचा आहे। टमाटर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण जर का टमाटर या भाजीमध्ये तुम्ही टाकाल तर भाजीला चव आणखीनच छान येते। टमाटर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर म्हणजेच पाव चमचा गरम मसाला घालते आणि पाव चमचा हळद घालते। गरम मसाल्याचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालू शकतात, तुम्ही जो वापरत असाल तो गरम मसाला घालू शकतात या ठिकाणी। असं हे काही सेकंद आपण परतून घेतलेलं आहे। त्यानंतर पत्तागोबी ही बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे। आता ही पत्तागोबी धुतलेली नाही, मी चिरण्याच्या आधीच धुवून घेतलेली होती। चिरल्यानंतर कधीही भाज्या धुवायच्या नसतात मैत्रिणींनो, आधीच धुवून घ्यायच्या। पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। गॅस मात्र आता कमीच ठेवायचा आहे, अगदी कमी फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। भाजी ही मिक्स करत असतानाच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर भाजी शिजल्यानंतर ही कमी होत असते, म्हणून त्यानुसार मीठ घालायचं आहे। मीठ पूर्ण भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवून घेऊ शकतात किंवा सलाड म्हणूनही ही लाल पत्तागोबी तुम्ही खाऊ शकतात। अतिशय पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागत असते ही पत्तागोबी। आता या भाजीवरती झाकण ठेवलेलं आहे आणि छान मऊ होईपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। गॅस मात्र अगदी कमी होता। तुम्ही पाहू शकता भाजी अशी छान मऊ झालेली आहे, मस्त शिजलेली आहे। परतून घेते। त्यानंतर या भाजीमध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला आपल्या आवश्यकतेनुसार थोडा कोथिंबीर घालायचा आहे। कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता तयार झालेली आहे आपली मस्त अशी चविष्ट आणि झटपट अगदी साधी सोपी मोजक्या साहित्यामध्ये लाल पत्तागोबीची भाजी। तर ही भाजी भाकरी, चपाती, पोळी सोबतही अतिशय चवीला छान अशी लागत असते। मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा करून पाहणे। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून सांगा। ही भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 किलो कांदे घेतलेले आहे। तुम्हाला हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ही भाजी बनवून घेऊ शकतात। कांद्याचा देठाचा भाग जो असतो ना पुढचा आणि मागचा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर कांद्याची साल पूर्णपणे अशा प्रकारे आपल्याला ही काढून घ्यायची आहे। तर आता जेवढे घेतलेले आहे मी 1 किलो हे कांदे, तेवढ्या संपूर्ण कांद्याची साल अशा पद्धतीने काढून घेत आहे। तर आता या ठिकाणी मी संपूर्ण ही कांद्याची साल काढून घेतलेली आहे। असे हे कांदे सोलून घेतले का आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण कांद्यांना भरपूर प्रमाणामध्ये माती आणि धूळ ही लागलेली असते, म्हणूनच कांदे हे चिरण्याच्या आधी धुवायचे आहे। आता कांदे हे सोलून झालेले आहे, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कापडाने पुसून घेतलेले आहे। पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर अशा प्रकारे लांब स्लाइडमध्ये हे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहे। ह्या प्रकारे असे हे कांदे आपण कापले का ते एकमेकांना असे चिटकतात। कांद्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या अशा चिटकलेल्या असतात। हाताने अशा मोकळ्या केल्या का पूर्ण त्या मोकळ्या होतात। तर हाताने थोड्याशा अशा आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि ह्याच पद्धतीने बाकीचे सगळे घेतलेले कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये भाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही ही भाजी करून घेऊ शकतात। अतिशय चवीला छान ही भाजी लागत असते। आणि असा हा देठाचा पूर्ण भाग काढला का शक्यतो हे जे कांदे आहे ना चिरल्यानंतर एकमेकांना जास्त प्रमाणामध्ये चिटकत नाही, म्हणून व्यवस्थित हे कांदे आपल्याला देठाचा भाग कांद्यांचा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर चिरून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे घेतलेले 1 किलो हे कांदे संपूर्ण मी चिरून घेतलेले आहे ह्याच प्रकारे। तर असा हा कांदा चिरल्यानंतर आपल्याला धुवायचा नाही, म्हणून आपण आधीच कांदे हे धुवून घेतलेले होते स्वच्छ। त्यानंतर कुकर घेतलेला आहे, गॅस चालू केलेला आहे आणि कुकरमध्ये साधारण 1 चमचा तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इतपत तेल कुकरमध्ये टाकलेलं आहे, साधारण 1 छोटा चमचा। तेल आपल्याला मस्त असं कडकडीत हे गरम करून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं का त्यामध्ये हा बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला सोडायचा आहे। या प्रकारे
संपूर्ण चिरून घेतलेला कांदा हा कुकरमध्ये टाकून घेते। गॅसची फ्लेम मात्र मीडियम आहे। मीडियम गॅसवरती हा कांदा जो आहे आपल्याला अशा प्रकारे थोडा वेळ 5 ते 7 मिनिटांसाठी परतून छान असा मऊ करून घ्यायचा आहे, म्हणजेच भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मैत्रिणींनो आपल्याला हा कांदा परतत राहायचा आहे। जर का कांदा नाही परतला तर तो करपेल आणि भाजीची चव सुद्धा थोडी जळालेली सारखी येऊ शकते। तुम्ही पाहू शकता साधारण 6 ते 7 मिनिटांपर्यंत हा कांदा मी अशा प्रकारे परतून भाजून घेतलेला आहे। छान मऊ झालेला आहे आणि रंग सुद्धा कांद्याचा बदललेला आहे। याच प्रकारे जास्त तेलाची आपल्याला गरज नाही, फक्त एवढंच तेल आपल्याला वापरायचं आहे सुरुवातीला। भाजताना आपल्याला अति प्रमाणामध्ये हा कांदा लालसर करायचा नाही, तर असा मऊ झाला का भाजून झालेला आहे समजून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते। 1 किलो कांदे घेतलेले आहे म्हणून त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकते। जर का तुम्ही कमी प्रमाणामध्ये ही भाजी करत असाल तर त्यानुसार पाणी टाकू शकतात। आता चवीनुसार मीठ टाकते, म्हणजे फक्त पाव चमचा मीठ या ठिकाणी मी टाकलेला आहे। नंतरचं मीठ आपण भाजीमध्ये सुद्धा टाकणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम आहे। 1 ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे, पाव चमचा मीठही टाकून घेतलेला आहे। झाकण लावते आणि कुकरच्या मस्त आपल्याला 2 शिट्या काढून घ्यायच्या आहे। आता 2 शिट्या झालेल्या आहे। मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि कुकरची पूर्ण वाफ आपल्याला निघू द्यायची आहे। कुकरची पूर्ण वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते। अशा प्रकारे हा कांदा मस्त असा शिजलेला आहे। आता हे कांद्याचं कुकर आपल्याला असंच बाजूला राहू द्यायचं आहे। गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल टाकायचं आहे। आता जो मोठा चमचा असतो ना आपल्याकडे भाजीचा, त्या चमच्याने 1 चमचा तेल टाकायचं आहे। साधारण तेल मस्त कडकडीत असं तापून घ्यायचं आहे। तेल तापलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकते आणि पाव चमचा जिरे टाकते। जिरे मोहरी दोघं आपल्याला मस्त असे तडतडू द्यायचे आहे आणि ते तडतडल्यानंतर या ठिकाणी 8 ते 9 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे। साधारण 1 पोहे खाण्याचा चमचा इतपत लसणाची पेस्ट ही परतून घ्यायची आहे। लसूण असा थोडासा लालसर रंगावरती परतून झाला का त्यामध्ये हा जो आपण भाजलेला कांदा आहे ना कुकरमध्ये, तो कांदा घ्यायचा आणि ह्या लसूणच्या पेस्टमध्ये टाकायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र आता कमी आहे, म्हणजे तेलाचं जे तापलेलं टेम्परेचर आहे ना ते कमी होईल आणि यामध्ये लगेचच आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे, म्हणजे ते जळणार नाही। त्यासाठी आपण थोडासा भाजलेला कांदा तेलामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि 1 चमचा धने पावडर टाकते। त्यासोबतच अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे। खसखसमुळे ही भाजी चवीला अप्रतिम लागते। आणि पाव चमचा हळद, चवीनुसार आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। तुमच्याकडे जोही तुम्ही गरम मसाला वापरत असाल तो घालू शकतात, साधारण पाव चमचा। आता सगळे हे सुके मसाले आपण जे घातलेले आहे ते परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे। कमी गॅसवरती मस्त हे तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घेतलेले आहे। त्यानंतर भाजून घेतलेला जो कांदा आहे कुकरमध्ये तो टाकायचा आहे आपल्याला। सुरुवातीला या कांद्यासोबत जे पाणी होतं ना ते आपल्याला कुकरमध्येच राहू द्यायचं आहे। फक्त अशा चमच्याने जो कांदा होता तोच काढलेला आहे आणि तो या मसाल्यामध्ये टाकलेला आहे। परतून घ्यायचा आहे साधारण 1 ते 1.5 मिनिटांपर्यंत। या मसाल्यांसोबत तो कांदा मस्त असा परतून घेतलेला आहे। आता बाकीचं राहिलेलं सगळं पाणी आपण या कढईमध्ये टाकून घेऊ। आता गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम गॅसवरती ही जी भाजी आहे ना आपल्याला परतून घ्यायची आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकतात कांदा आता हा पांढरट दिसत आहे, पण जशी आपण ही भाजी परतून घेऊ ना तसं कांद्याला सुद्धा छान रंग येणार आहे। आता यामध्ये मी चवीनुसार अगदी थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि चिंचच्या दुप्पट आपल्याला गुळाचा खडा टाकायचा आहे। गुळ आणि चिंच टाकून घेतल्यानंतर ही भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी। परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। लक्षात असू द्यायचं का आपण आधी सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि कांदा हा शिजल्यानंतर कमी होतो तर त्यानुसार मीठ हे टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकता जशी आपण भाजी ही परतून घेतो ना मस्त भाजीला रंग येतो। मस्त छान अशी रंगावरती आलेली आहे आणि मस्त अशी घट्टसर सुद्धा झालेली आहे भाजी। तर आता अगदी परफेक्ट खाण्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे। मी गॅस बंद करते आणि ही भाजी तुम्हाला सर्व करून दाखवते प्लेटमध्ये।
तर मंडळी ही भाजी वरणबट्टीसोबत, वरणपोळीसोबत, पोळी, चपाती, भाकरी या सगळ्यासोबत चवीला अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच घरी एक वेळेस करून पहा. पुन्हा पुन्हा अशाच प्रकारची भाजी तुम्ही कराल आणि तुमच्या घरातील सर्वच मंडळींना ही भाजी आवडेल अशी माझी खात्री आहे. मस्त घट्टसर आलेली आहे भाजी आणि छान रंग सुद्धा आलेला आहे. भाजी बनवण्याचा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.